कीर्ती करा उज्ज्वल दाग्रहास्या क्षमा तुम्हा वधूवराम कुर्या सदा मंगलम शुभमंगल। नमस्कार, मी सदानंद आरडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर आमच्या वाडीतलं आज एक लग्न आहे आणि त्या लग्नासाठी मला जायचं आहे सांगपाड्याला। अंतर खूप लांब आहे आणि ट्रेनने प्रवास करून मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे। तर आजचं हे मुंबईमधलं लग्न कसं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करूया। सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मी रिक्षा पकडली आहे आणि रिक्षाने मला स्टेशनपर्यंत प्रवास करायचा आहे आणि तिथून पुढे मग मला डोंबिवली ते ठाणे आणि ठाण्यावरनं मग वाशी ट्रेन पकडून मला जावं लागेल सांगपाड्याला। तर आता मी ट्रेनचा प्रवास सुरू केला आहे। फायनली मी आता हॉलपर्यंत पोचलो आणि हे हॉलचं प्रवेशद्वार सुंदर प्रकारे सजवलं आहे आणि इथून मला आता जायचं आहे वरती हॉलवरती, कारण हॉल जो आहे तो दुसऱ्या माळ्यावरती आणि मी आता हॉलवरती पोचलो आहे आणि पाहुणे मंडळी मित्रमंडळी सर्व शेजारी पाजारी इथे येऊन आता बसलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये आता लग्न सोहळा जो आहे तो सुरू होईल। इकडे आता फोटो सेशन चालू आहे आणि नवरदेव आता फायनली लग्नाच्या ज्या पुढच्या विधी आहेत ना त्यासाठी आता इथे येतोय। तर पुढे गेल्यावरती जानवशाला बसतात तो विधी पार पडेल आणि त्यानंतर मग लग्न समारंभ पार पडेल। तर इथे आता नवरदेव जानवशाला बसला आहे आणि भटजी काकांच्या सोबत ह्या सर्व विधी चालू आहेत आणि इथे नवऱ्याला गोड देऊन त्याचं तोंड गोड केलं आहे आणि हा नवऱ्याला पोशाख देत आहेत आणि इथे बघू शकतो आता आपण बाकीच्या ज्या अन्य गोष्टी आहेत ते इथे आपण बघूया। संपदा बहुतुमा लाभोतरी सदृण साधोनी स्थिर कर्मयोग पुल्या वा बांधवा भूषण तारे रात दुरी नहेती गती कीर्ती करा उज्ज्वल दाग्रहास्या क्षमा तुम्हा वधूवराम कुर्या सदा मंगलम शुभमंगल। शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान कंठ दाटला मनी आठवल्या आईच्या आठवणी बालपणीचा खेळ संपला झाली सगळी बाळपोटी हाती ग तुझ्या बाळ भाषा वदनी श्री गणेश गिरवितो तो हात तुझा धरुणी जाई जुई
हळदीचे फुल फुललेले होते माझ्या अंगणी आज समर्पित करीतो तुला पतिराया चरणी बाग फुलवित संसाराची पतीस देव मानुनी हीच विनवणी करीतो तुला नांद सुखाने मुली शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल लक्ष्मी लग्न सोहळा आता पार पडले आणि आता सर्वजण आम्ही वाडीतील मंडळी इथे जेवायसाठी आलो आणि इथे सर्वांनी लाईन लावली आहे. काही लोक आहेत तिथे आधी आली होती ते आता इथे जेवायला बसल्यात आणि आता आम्हीसुद्धा इथे जेवायला बसणार आहोत. बसण्याची व्यवस्था वर एकदम चांगल्या प्रकारे केली आहे आणि मीसुद्धा आता इथे लाईनमध्ये उभा आहे आणि आता कोणते मेनू ते आता आपण पुढे बघूया. बरीचशी लाईन इथे आहे. इथे आता हे 4 जण जे आहेत ना, साई, सिद्धेश, पदू आणि ओमकार इथे पहिल्या पंक्तीत जोग बसले आहेत आणि आता आमचा नंबर कधी येतो बघूया. आणि इथे आपण बघू शकतो जेवणामध्ये मेनू आहेत कुर्मा भाजी, पनीर, पुरी, डाळ भात आणि गुलाबजाम अशा प्रकारे आजचे जेवणातले मेनू आहेत. तर आता मस्तपैकी जेवणावरती ताव मारूया. आम्ही आता जेवण करून वरती आता पुन्हा हॉलवरती आलो आहे. इथे आता होमाच्या विधी चालू आहेत आणि त्यानंतर मग आयर वगैरे सर्व होईल. इथे आपण बघू शकतो इथे भटजी काकांच्या आणि अग्नीच्या साक्षीने सर्व विधी आहे इथे पार पडत आहेत. आणि इथे आता होमामध्ये लाह्या टाकण्याचं काम नवरदेव करतो आहे, इथे बघू शकतो. आणि अशा प्रकारे ह्या होमाच्या विधी असतात. आणि भटजी काका सांगतायत की भाऊजींचा कानपीळ आणि जो मोठ्याने सांग की आजपर्यंत आम्ही बहिणीचा सांभाळ केला, यापुढे तुला बहिणीचा सांभाळ करायचा आहे आणि ही आठवण राहावी म्हणून तुझा मी कान पिळतोय. अशा प्रकारे
पडजी काकांनी राजला बोलायला सांगितलं आहे, इथे आपण बघू शकता। हे सर्व झाल्यावरती भाऊजींकडून मेवण्याला छोटंसं काहीतरी गिफ्ट भेटतं ते द्यायचं आहे आणि अशा प्रकारे ह्या इथे होमाच्या विधी पार पडल्या आहेत। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।